गृहिणींना उपयोगी येतील अशा 20 भन्नाट किचन टिप्स. 1. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, मेथी कडू लागणार नाही. 2. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, यामुळे भात पांढरा होतो. 3. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला एक सुगंध प्राप्त होतो. 4. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे मनासारख्या आकारात भाज्या किंवा फळे कापता येतात. 5. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा, रस्सा दाटसर होतो. 6. कुठलीही भाजी शिजवताना कमी पाण्यात वाफेवर शिजवावी, भाजी चविष्ट होते. 7. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. 8. आताला किंवा पाटा वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 9. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 10. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात काजू किंवा तिळाच्या पेस्टचा वापर करा. 11. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 12. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, यामुळे दूध खाली लागणार नाही. 13. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 14. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकडून न घेता ही भाजी वाफेवरही शिजवू शकता. 15. भाजी किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा. 16. पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो आणि स्वाद देखील वाढतो. 17. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही. यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही. 18. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 19. कोणत्याही गोड पदार्थात कढीभर मीठ घातल्यास छान चव येते. 20. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत, यामुळे सुद्धा छान रस निघतो. तर या भन्नाट टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.